2 पिस्टलवर 4 कारतूसासह रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगारास अटक. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1ची उल्लेखनीय कारवाई. लोकसभा निवडणुकीदरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील फरार आरोपी, तडीपार आरोपी, वाहनचोर, रेकॉर्डवरील गुन्हेगार शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस अंमलदार सचिन मोरे व अमित खानविलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर तडीपार आरोपी तुषार उर्फ तुसल्या गौतम झेंडे त्याकडे बेकायदेशीर शस्त्र आहे. साणे चौक, चिखली येथे मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी येताच त्याच्या पळण्याच्या तयारीच्या अगोदरच पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपी तडीपार असून त्याची अंगझडती घेताच त्याकडे 2 देशी बनावट पिस्तूल व 4 जिवंत कारतूस आढळून आले. आरोपी तुषार उर्फ तुसल्या गौतम झेंडे हा निगडी आणि पिंपरी पोलीस स्टेशनचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खून, दरोडा, जबरी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यास पोलीस उपायुक्त परिमंडल 2 यांनी 23/8/2022 रोजी पासून 2 वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केल्या. बेकायदेशीर शस्त्र बाळगणं व तडीपार आदेशाचा भंग केल्यानं चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलाय व पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करत आहे. सदर कारवाई गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस निरीक्षक गौरव कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, बाबू कोकाटे, फारुक मुल्ला, सोमनाथ बोराडे, महादेव जावळे, उमाकांत सर्वदे, स्वप्नील महाले, अजित रुपनबर, विशाल भोईर, मारुती जायभाय, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात विशेष मोहीम अंतर्गत गुन्हे शाखा युनिट 1चे स्थानिक पातळीवर मोठं कौतुक होत आहे. यावेळी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट 1 अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगार शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू आहे. सर, काल रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराचा अटक केलाय, काय सांगाल त्यावर? पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त माननीय श्री विनयकुमार चौबे साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त श्री संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाद्वारे रेकॉर्डवरील फरार आरोपी, पाहिजे आरोपी तसेच आर्म ॲक्ट खालील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने दिनांक 27/4/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1चे प्रभारी आम्ही स्वतः सोबत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, बोराडे, रुपनवर असे आम्ही चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन मोरे व अमित खानविलकर यांच्या बातमीदारामार्फत खास बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार तुषार झेंडे हा साणे चौक भिसे वाईनसमोर मोकळ्या जागेमध्ये येणार असून त्याच्याजवळ पिस्टल असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्या माहितीवरून आम्ही स्वतः व सोबतच्या स्टाफने सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये तडीपार गुन्हेगार हा तुषार झेंडे यास ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारतात त्यांनी संपूर्ण नाव तुषार उर्फ तुसल्या गौतम झेंडे, राहणार ओटा स्कीम असे सांगितले. तो गेले 2 वर्षापासून पुणे जिल्ह्यातून तडीपार असून तडीपार आदेशाचे उल्लंघन करून चिखली पोलीस स्टेशन हद्दीत आम्हाला मिळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 2 देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व 4 जिवंत कारतूस मिळून आले. त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना असल्याचे आढळून आले नाही. त्यानुसार त्याच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट खाली तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याबाबतची कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, गुन्हे शाखा युनिट 1 हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. सर, या व्यक्तीने जे पिस्टल त्याच्याकडे सापडलेला आहे त्याचा परवाना नाहीये, त्यानंतर हा पिस्टल कशासाठी घेतला होता त्याने? त्यामागचं कारण काय होतं? प्राथमिक तपासामध्ये असे निष्पन्न येत आहे की सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार असून त्याने सदरचे पिस्टल हे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या आम्हाला दिसून आलेले आहे. त्या दृष्टीने त्याच्याकडे आणखीन सखोल तपास सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या शहरातील नागरिकांना काय आवाहन करणार आहात? निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांद्वारे जास्तीत जास्त फरार आरोपी, गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे. याबाबतची नागरिकांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पोलिसांचे संपर्क साधून कायदेशीर कारवाई करण्यास मदत करावी.